तर हे गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन अशा ब्लॉगमध्ये. आज 15 ऑगस्ट जेव्हा मी लहान होतो मराठी शाळा, तो आजच्या दिवशी भाषण घ्यायचो. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व पाल मित्रांनो, आज मी तुम्हाला जे 2 शब्द सांगत आहे तुम्ही शांत चित्तेने ऐकून. ही लाईन कायम ध्यानात राहील. हे 2-3 लाईन आहेत का पाहिल्यानंतर नव्हतं ध्यानात राहत, पण कायम ध्यानात राहायचं, अजून ध्यानात येत. तर लहानपणीला माझी जी शाळा मराठी शाळा होतं, आमची आता मराठी शाळा इकडं वसते 1ली ते 4थी, पण आमच्या गावात होती 1ली ते 7वी. 7 वर्ष मराठी शाळा होती, 7वीपर्यंत लय माझी गेलीवर मराठी शाळा. अजून काही ते जुने दिवस आठवते. तर आजचा दिवस कसा जातो कसं नाही काय माहीत. तर आजचा ब्लॉग फक्त कंटिन्यू करत आहे. तर काहीच आहे, मी झालो आता तयार भाई, खास दिसू भारी पप्पी घे मग का. हे दोघं आले, मला नाही आला कुठं तरी जायचं बाहेर, बघत कुठं जायचं कुठं नाही, मलाच माहीत नाही कुठं जायचं. चष्मा वाकडा कम झालं याची आईचा गो. पण असंच वाकडा झालं, तोडून टाकला आपण डायरेक्ट टाकला वर गेलो तिथे सरळ काल गेलो आणि ती दांडी तुटून गेली. लगेच मधून आपण चला आता इथं टाइमपास नको, लांब जायचं आपल्याला. तर काही ते मला डोंगरात घेऊन आले बा, इकडं डोंगर आहेत, वातावरण काय भारी झालंय. आज पाऊस यायला पाहिजे फक्त. चल ना, यांना प्लॅनिंग होती का पाऊस पाडात फिरायला जायचं, पाऊसच पाडा. यांना पण ठरवत होतं जायचं जरा, पावसाला सिरियस घेतो, कुठे जाऊनच नाही. आम्ही कुठं जात नाही, घरी बसतो, पाऊस आला पाहिजे. कारण पाऊस लय महत्वाचा आहे सध्या. हा, याची रिक्षा घरी उभा आहे, कामच लागणार, पाऊस पडा नाही असं विषय लागला. तर आम्हाला जिथं जायचं तिथे जवळजवळ आलो, घोड्याच्या डोळ्यात गेले काहीतरी आणि रस्ता वातावरण आता फिलिंग ढगात गेलेलं आहे आमच्या सध्या, असं वातावरण झालेलं आहे. निघालं का केवढं बघ, किरपुडं गेलं किरपुडं केवढं मोठा किरकोळ येतो मोठं कसं वाटलं. आणि रस्ता खूप सुंदर आहे हा. नाही असाच राहू दे, लोक जास्त यायचे नाही त्याच्यावर. तुला मेसेज आला क्या करू म्हणून राहिलं कोणी काय. तर काय आम्ही राजगिरीत लाडू घेतले बैल उपाशी, ते फक्त तोंडात पका झाला. आता श्रावण लागला बाई ना, महिनाभर श्रावण धरला, लबडी सगळी चालू पण. तर गाईस फायनली लोकेशनवर पोहोचलो आम्ही. एकदम मंदिर आहे महादेवाचं, हरिहरेश्वर, श्री हरिहरेश्वर कैलास कमन मंदिर तोंडवळी. शिवाजी महाराजाची एक मूर्ती आहे आणि इकडं शनिदेवाचं मंदिर आहे समोरच. आणि या भाई इकून डोंगर आहे, इकून पण डोंगर आहे, आणि खाली मध्ये मंदिर आहे खाली. आता दर्शन करून मॅच आधी आलतो, पण लय दिवस झालं त्याला, 3-4 वर्षापूर्वी आलतो घरच्या सोबत. घरचे म्हणजे आमच्या वस्तूचे सगळेजण होते, गाडीवरून आलतो मी टेम्पो. आता दर्शन झालं. तर काही असं मंदिर आहे, दगड सगळं आम्ही सारं झुक क्या ना पडेगा भाई. तर काहीच महादेवाचं दर्शन घेतलं आम्ही. आता इथं शनिदेवी त्यांचं दर्शन घेऊ. आता यांना म्हणलं चला आपण वर जाऊ, इथं डोंगरावर फोटो काढायला. आता आली इथं पूल केला पावसाळ्यातलं भाजी मागच्या दिवस आलता, उन्हाळ्यात आलतो. आता पावसाळा कधी आलतो माहितीये का, 2023 मध्ये आलतो. अरे 2023 ला आपली 12वी सुटलेली. 2026 आता झाले 3 वर्ष कम्प्लीट, 3 वर्ष झाले. तर काय आम्ही थोडस डोंगरावर चढ, दम पक्का लागला. दम इतका लागलाय भाई पोरांना. इथून रस्ता आहे, गाडी जायचं समोरून रस्ता, इथून तो रस्ता आहे आणि इथं डायरेक्ट गाडी येते वर.
आम्ही येडे. इथून पावली अशी डायरेक्ट मोटरसायकल म्हणलं तर वर आणली असती, पण आम्हाला माहित नव्हतं येऊन. कारण मी दुसरी बार आलो इथे. पहिली बार घरच्या सोबत आलतो, महाशिवरात्री होती. सारी टेम्पो गँग होत्या आणि इथे इतकी गर्दी होती. मी बाहेर नाच जवळ येते निघून गेलो होतो. माझ्या डोक्यात एक तर त्या डोंगरावर चढायचं, त्या डोंगरावर चढायचं, पण हापकू राहिले. येऊ नको म्हणतो डायरेक्ट. आमचं काम नाही, तू व्हिडिओ शूटिंग करून ये. हा भाऊ जाय तू एकटाच जाय, तू एकटाच करून ये. असं करायचं का? आमचा काश्मीर बोल नाही बघ. तर काहीच काय वातावरण झालं इथं समोरून. त्या डोंगरावर गेलं ना अजून भारी दिसन. काय याच्यावर जायचं ते समोर, त्याच्यावर तुला भारी दिसन, त्याच्यावरून तुला भारी दिसन. याच्यापेक्षा ऊस दिसतोय मला. अरे ऊस दिसतंय. कोणतं? मग याच्यावर जाऊ, इथूनच जाऊ. असं बाबळ बाबळ आहे, लय भारी दिसतंय बाई. फक्त पाऊस आला पाहिजे. तर काहीच आम्ही चाललोय आता इथून खाली. आप देख सकते हो ये काय काय गाडी, काय आहे कोणत्या गाड्याचं आहे? याला हिवर, हिवर म्हणतात. हिवर, हिवर बाबा. हिवर झाड. हा हिवर बाबा. काटेले मोठे नाही. दत्त्यापेक्षा साईज मोठी आहे गाडीची, आहे का? डॉक्टर 2 मिनिटं ठीक आहे. बरं चला चला, झुक जाना पडेगा. आम्ही वाकणार नाही, आम्ही इकडून जाऊ. झुकेगा नाही साला. मारत ना. तर गाईज आता इथं थेंब चालू झालेली आहेत. बरं झाली आणि मी वाट पावसाचीच पाहत होतो. यावा पाऊस, लई दिवस झाले भिजलो नाही. आपण जर डोंगरावर चढून रपारा पाऊस आला खाली उस तर आपल्या अंडरपॅन्ट पण. आणि रस्ते पाहतो मी, अशी असे रस्ते आहेत बाई. नको मला आतापासून रस्ते चांगले, कारण आपले पण माझ्यासोबत चुकीचं वागले. जाऊ इथून पाणी वाहत कसं झालं इथं पाणी. हो म्हणतो मला तुला धबधबा धाबा धाबा पाहायला जायचं आपल्याला. धाबा धाबा पाहायला जायचं. काय पाहायला जायचं? धाबा धाबा. पण डोंगरात आपण आम्हाला, एखाद्या शनिवारी सावताड्याला लावू सुरे. डोंगरात आम्हाला धाबा धाबा सापडा. तर गाईज इथं बॉक्स आहे. कायच मला बॉक्स सारखं दिसलं. कॅमेरा ब्लर होऊन कमी झाला बरं. इकडं बघतात. नाही नाही ओके. सूर्याला भोक्ष दिसत रे. मला वाटलं असं काहीतरी म्हणजे बिळासारखं आहे, मोठं बिळ. पण दुसरं सूर्याला भोक्ष दिसत रे, दुसरं काही नाही. नाही रे, नाला एक नीच प्रवृत्तीचा माणूस म्हणजे स्वतः दत्ता संतोषपणा आहे. पण आपण काय चाललो तो फिरायला द्यावा तर देव नको, मी आहे ना. त्यापेक्षा फास्ट पड. सोडून गेले ना तुम्ही. हा ते गाणं म्हणून मग कोणतं? सोडून खारे गेला खारे. पड होते. बस का वास का नाही अजून काय हे नाही आला, स्टॉप नाही आला. बस बाईची जिरली. चल ना, रामकृष्ण. चल थोडं राहिला आता. हे बघ, बोऱ्या का चढ राहिला अनुभवी माणूस. होय सटकत नाही रे. अरे दात्या मी 2 हे दलिंदर चाललाय बाई खाली इथून मधूनच. अरे थोडं राहिलं. हे बघ किती अंतर आहे आपल्याला. एवढा चढा राहतो थोड्यासाठी. ये ना, कुठे गेलं? हे ना इंदात त्या काय मी गे रावी. अरे ना घालतो यायचं बस तिथं. बाई त्या झोपडीत फोटो काढले होते आत्ता. त्या झोपडीत तिथून असं 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 खाली आलो. इथून परत वर चढलो. काय घाला जाते याला दमकीत लागला. पण 1 टाइम मध्ये आलोय. दत्त सारखं आपकलं नाही. जाते मी काय वर कसं काय. चल ना वर. आता पाकच दिसू राहिलं बाई वर. हे मंदिर खाली. अजून तिथं पण आहे बरं का, पण हे वर येणार नाहीत माहिती. नाही तर त्या डोंगरावर सुद्धा चढ. तर काही ते समोर डोंगर दिसते तुम्हाला, ते टॉप डायरेक्ट डोंगराचा. असं कम नव्हते. हां तिथं आहे ना मेंढर येत. ते माणूस एवढे मेंढे घेऊन चाडा
आणि आंधळ कुठे खाली गेलं काय इथंच बसले तेव्हा तिथून डोकं ते आणि याला एकट्याला चढताय ना मी गेला ये ना बरं आहे बस झालं आला असताच भाव विषय असा झाला त्या खाली बसलाय ना जाऊ काय करायचं आम्ही असं खोली पण जाणार असं बघून ते इथं बसलं इकून जायचं खाली जायचं त्याला म्हणायचं खाली वाढवा तर त्या बसलाय तिथे आम्ही चाललो इकून त्याच्या बोली पण आहे ना आम्ही इकून उतारणार त्याला म्हणाला आता खाली हळूच चल बरं का घसरची मी तर एखाद्या सगळं मोर काय बरं ओरडू दे तर काय आम्ही डोंगर उतरलोय खाली खाली आले त्याच तिथंच बसलं नाही का जागी तेच आहे तुम्ही ये ना काय अरे ये ना तू कुठं चाललाय आता त्याला आणायला चाललाय काय रड राहिला का थांबा येऊ राहील तू काय वर चढ राहिला आता का जीव राहिल तुझी गाडीच्या बी त्याच्याकडे त्याच्यामुळे जायचं म्हणत आता उतर राहिला पाऊस किती आला मागून बाजू राहिल नुसतं दिसून चला येतात त्या पाऊस आलाय आ तिकडे कुठं जग मार राहिली सर येऊन खाली असा चला वाहता साईड थांबला मी पाऊस आलाय मागून लय जाते बघ काय आलाय मागून ते जायचं आपल्या चला या आंधळ्या घसरशी परत चिखल झाल्यावर वाढ आहे आता पाऊस अंधा कानून चलो लोलू चलो तो एकाचा बघणार देऊ अरे चला एक खाली येणार का तू इथं नाही लागायचा लागन जावं कळन इकडं येऊन नाही लागत दम नाही का घेऊ नको आम्ही इथं आम्ही चाललो नाही मागचे त्या पाड आहे विषय त्या पाड दिचे नाही चावी नाही बिगर चावीची असं करायचं तुला पाऊस आलाय चल टापक्या चाय साठी थांबला मी भिजत नाही तर आता वर गेलो या पा आता असे दगड ओले झाले आता चप्पल काढावं लागणार चप्पल काढणं दात्या पाडा लागला का दात्या निवार येते हो येडा धावून लवकर चला चड्डीत पाणी जायच्या आधी मागून आलाय भाई अरे पण आम्ही का पाटा खाली उतरलो तुला उतरायला किती टाइम लागत होते त्यापेक्षा वर होतो आम्ही कोण आलं तुम्ही सामने सांगा इकडून यायचं चला निघून गेलं तसंच असतं बाई तर दत्ता भाऊ पण आले एक प्रश्न तुम्ही वर कम नाही आले डोंगरावर नको पाडल्यावर काय होतं काय होतं ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळलं पण तू आमच्या सोबत असत पळला नसतो आम्ही किती वर जाऊन आलो खाली आलो तरी पळलो शर्ट नाही खराब झाला तो किस्मत खराब आहे सध्या शर्ट होती चल त्या डोंगर सोड सारा समोर चल ना इकडून जर खाली आलो तर काही आम्ही त्या डोंगरावर गेलो
आणि दात्याच्या ते झाड दिसतं का समोर माझ्या वॉटर समोर डायरेक्ट नाही तिथं आणि इथं पाड इथं या इथं बोऱ्याच्या डोक्याच्या वर थोडं ते खड्डे दिसतंय तिथं. आणि आम्ही इथून चढून इकडून खाली उतरलो तरी आम्ही पडलो नाही. गद्दार हे सांगत पण नाही भाड खाऊ येते दोघं. चला घरी आता. आणि त्याला म्हणतो या डोंगरावर लय भारी दिसत. तुटल्याही घालात. होय. आता तुम्ही एक जण चला समाधानला जीव घाला. डोंगरात आलो एक इच्छा होती पाऊस पण आला थोडाच आला गरीब म्हणा. झालो. कायची गरीब 100 निघते तुमच्या घरी अजून. 100 रुपये देशील का निघते तुमच्या घरी. निघते नाही निघत का म्हणला होता पैठणला देईन माझ्या पद्धत राव दे. आणलाय भाऊ. व्हिडिओ आहे आमच्याकडे नाही फिरले याच्या बड्डेला 400 खर्च केला हे 100 नाही करणार आमच्या बड्डेला राहू द्या. खाता खाता तर गाईची दली लेकराला खेळायला घसरगुंड्या आहेत. आमच्याकडे एक लेकरू आहे खेळतो का तुम्ही तिची झाडं तिला भारी रे. इकडं मंदिर आम्ही चाललोय आता. हे आला आमचा ड्रायव्हर हेवी ड्रायव्हर. पहा लय महादरचे ते लेकरू एका बापाच असतं तिथं थांबलं असतं पण लय दलिंदर. दत्त्याचे कपडे पहा शर्ट कोणत्या कलरचा आहे पॅन्ट कोणत्या कलरची बूट कोणत्या कलरचा कॉम्बिनेशन डेंजर आहे. ते नो कॉम्पिटिशन तसं नो कॉम्बिनेशन. तर गाईज मी म्हणलो होतो आज पाऊस आला पाहिजे देवान लय सिरियस घेतलं. जायची बारी आली पाऊस पहा व्हिडिओ मध्ये एवढा दिसता ना क्लिअर पण पाऊस आलाय त्याच्यामुळे इथं बसलोय आम्ही. निघालो त्या पहा गाडी लावली तिथं परत माग घेऊन बसलोय. बंद झालं सध्या दिवस सिरियस घेऊन राहिले आपल्याला नाही तर सिरियस घेत नव्हते आपल्याला. आता म्हणलं लगेच बा ये बाई पाडायवर गांड तुम्हाला नेतो घरी. चला विमानात बसून देतो मी तुम्हाला. नको हे बा पाऊस पाऊस देखो पिक्चर देखो इथं 100 नसेल पिक्चर देखो. आहे ना भाई त्याला अंडरपॅन्ट रुपा के अंडरपॅन्ट है उसके पास. तिकडे जाऊन उभा राहा तुम्ही मी इथून गाडी घेऊन येतो. ओके ओके ओके. ओके इकडे कुठं चाललंय दलिंदर उसको बिंगाची नाही. भोऱ्या इकडून तिकडून पेरलाय लसूण आला भोऱ्या गाडीवर बस. आला भोऱ्या गाडीवर बसून बोड्या बोड्या ये बोड्याच्या काही भडवे पडलेत बरं का उद्यानी गाडी करून. ये बोड्याच्या चल भाड खाऊ. काही भडवे पडलेत पण आता काय त्यांना काही बोलता येणार. बोड्याच्या चल. ते डोंगर पुढच्या जाऊ पण त्या डोंगरावर चढ ना ध्यानात येईन माहिती ते दत्त्या पाड्याला तिथं मी असं लिहून ठेवणार दगडावर दत्ता भाऊ पडली आकलीचं त्याच्यामुळे पण तर म्हणलं होतं आकलीचं नाही पत्ता डोंगरात आलाय दत्ता पण ते सिरियस घेतलं नाही कोणी. आणि आम्ही आता डोंगर चढून राहिलोय दत्ताची गाडी काय डोंगर चढा काय करावं आता काय करावं आता जे करायचं ते केलं जे व्हायचं ते झालं काही काय. मी यांना चांगलं म्हणत होतो तिथं बसू आपण यांच्या गाडीला किडा घेतला रे मागं बसला तिसरा पेढा पहिला आपण शिकून मला काय पाऊस लागत नाही मी पाऊस आला समोरून आई घातली काय जातो चालायचं असा बाहेर पाऊस आला तिथं थांबा तुझं जागा नाही आम्हाला आता बरे का काढा आता बरं आहे घाला जाते म्हणतोय आपल्या गाडीला वायपर नाही डांबरचे इतका माराचा आहे. आता कसं वाटतंय अजून अंडरपॅन्ट पण नाही गेलं तरी गेलं ना याच्या गेलं होय ना याच्या गेलं शाळ्या बघ म्हातारे घेईन भरून आपलं जाऊन द्यायचं नाही होईल आलं द्यायचं नाही शाळा. तर
काही आता अशा रीतीने पाऊस बंद झाला आहे लागलोय डांबरीला चांगल्या आणि आमचा हायवे ड्रायव्हर आता गारटलाय सारा आता आम्ही चाललोय सुरू आता चहा घेऊन कुठेतरी थोडे गरम होती एनर्जी नागात आहे का नाही चला इथं काय लिहिलंय पुढे गतिरोधक आहे दमाने आहे घाला म्हणते ते आम्ही घेतले होते समोसे याने घेतले चिप्स कारण याला उपवास आहे आता आम्ही एक एक वडापाव सांगितलं दोघांनी तुला काय घेस काय म्हातारे घेताय पैसे तर गाईज आम्ही तिथून नाश्ता करून डायरेक्ट घरी आलो या केस भिजले होते आणि गाडीवर वारणी उडून केस कच झाले असा विषय आहे तो. एक पोरग बर्डेवर काढावं करत पहिला करू राहिला का तू अरे केलेले आपण तर गाईज आजचा व्लॉग मी एंड करतो भाई आई होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर कराच आता यांच्या घरी जाते जाणार ना तुम्ही बसू ना कुठं निघा तर आजचा व्लॉग इथे एंड करतो बाय बाय भेटूया एखाद्या नवीन अशा व्लॉग मध्ये टाटा सी यू बाय बाय गुड नाईट मधून जावा